राम राम सोयरे हो तुम्ही म्हणशाल हे सोयऱ्यानं आज काय आणलं तर सोयरे हो हे तुम्ही कधीच बघल्या नशाल हे असलं पितळचं भांड तर सोयरे हो आता लोक कुणबी नोंदी हुडकालेत मग आता हे घागर आपली पडलेली होती 200 वर्षा खालची घागर होय 200 वर्षाखाली म्हणजे माझ्या आज्याच्या बापाच्या काळातली होय माझ्या आज्याच्या बापाच्या काळामध्ये या घागरीनं पाणी भरत गेले या घागरीमध्ये पाणी काय थोडं बसते म्हणाल्या काय त्या माणसामध्ये ताकदी होत्या पाणी आणत गेले आता आपल्याला आरक्षणाची गरज आहे कुणबी नोंदी हुडकायसाठी लोक कागदपत्र हुडकायले तर जुन्या वस्तू हुडकायले मग मी हे पितळचं घागर काढलो घागर याच्यावरती नाव असेल काय की म्हणून याला आता नाव याच्यावर हुडकितो आणि याच्यावर जर नाव घटलं त्याच्या मायला मग काय भेटते की आपल्याला आरक्षण मग आपले लेकर बाळ नंबर 1 शिकतात चांगल्या चांगल्या नोकऱ्या लागतात असल्या घागरीनं थोडंच पाणी भरायचं गरज आहे तर तुमच्या इथं असली घागर आहे काय सांगा सोयरे हो या घागरीनं पाणी असं भरणार आणि असं उचलणार या घागरीला असं उचलावं लागते आणि असं उचलून असं डोसक्यावर घ्यावं लागते सोयरे या घागरीचं वजन आहे म्हणता कमीत कमी या घागरीचं वजन असेल बा 15 ते 20 किलो या घागरीचं वजन 15-20 किलो आहे त्याच्यात पाणी भरून त्याच्यामध्ये पाण्याच्या सगळं वजन किती होत असेल त्या पुढच्या माणसामध्ये ताकद किती असेल उगन हो माय सुका पाटलाचा ट्रेंड चालू आहे सुका पाटलामध्ये एवढी ताकद हाय एवढ्या भाकऱ्या खाते तसंच मग आज्याच्या बापाच्या काळातली घागर होय ते काय कमी भाकरी खात गेला नाही गड्यामध्ये ताकद होती म्हणता अशी भयानक तुम्हाला काय सांगा बरं जाऊ दे आपण नाव हुडकालो आता याला घासू 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 बघतो आणि याच्यावर नाव बघतो गड्या नोंद जर मला सापडली तर आपल्याला आरक्षण भेटते तुम्ही बी तुमच्या आज्याच्या जुन्या काळामधल्या सगळ्या वस्तू बघा त्याच्यावर नाव बघा त्याच्यावर जर नाव निघलं तर तुम्हाला हे आरक्षण 100% भेटते भेटतो पुढच्या व्हिडिओ मध्ये राम राम